नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे उडदाच्या डाळीपासून रेसिपी. सालवाली डाळ आहे, त्यामध्ये फायबर, विटामिन, प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. उडदाची डाळ म्हटली का आपल्या हाडांसाठी मजबूत करणारी ही उडदाची डाळ आहे. ती तुम्ही कोणत्याही ऋतूत बनवून खाऊ शकता. आता त्यापासून आपल्याला काय करायचं आहे? 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे सालवाली. ती ताटात घेऊन निसून घ्यायची आहे. निसायची यासाठी आहे, त्याच्यात खडाखुडा असला तर काढून घ्यायचा आहे. आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये भिजत घालायची आहे. ती सुद्धा 1-2 पाणी धुवून घ्यायची, 1-2 पाण्याने. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं 1 तासभर. ते कशासाठी करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता 1 तास झालेला आहे आणि आपली डाळ थोडी भिजून झालेली आहे. उडदाची डाळ थोडी हार्ड असते शिजायला, म्हणजे पटकन शिजत नाही. त्यामुळे 1 तासभर तुम्ही भिजत घातली तर कुकरमध्ये पटकन 3 शिट्ट्यामध्ये होते. आता कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. डाळीमध्ये जेवढं बुडेल तेवढं त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून आणि मीठ आणि हळद घालून घ्यायचं आहे. कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे आपली मऊसर डाळ अशी तयार होते शिजून. आता हे हलवून कुकरमध्ये ठेवून द्या. हे पहा, आणि 3 शिट्ट्या करून घ्या. आता जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये काय घालायचं आहे ते पाहू. मिरची, लसूण, आलं, खोबरं आणि भरपूर अशी कोथिंबीर. तुमच्याकडे ओलं खोबरं असलं तेही घालू शकता किंवा सुकं खोबरंही चालेल. देठासकट कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे त्याची चव अप्रतिम येते. हे सगळं वाटून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा अख्खं जिरं. जिऱ्यांनी सुद्धा वाटायला घेतलं का त्या वाटणाला भारीच सुगंध सुटतो. आता आपली डाळ शिजून झालेली आहे आणि थोडीशी आपल्याला चमच्याने घोटून घ्यायची, म्हणजे त्या डाळीचं छान मॅश होतं. ह्यालाच म्हणतात आपल्याला उडदाच्या डाळीचं घुटं. तुम्ही काय म्हणता मैत्रिणींनो? तुमच्याकडे काय म्हणता त्याला हे सुद्धा मला सांगा. पहा, एकच नंबर अशी रेसिपी आहे. आता आपण एक पातेलं मोठं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. 2 चमचे तेल घालायचं आहे. जिरी, मोहरी, हिंग ह्याचा तडका द्यायचा आहे. आता तेल गरम झालेलं आहे, मोहरी आणि तडतडायला लागलेली आहे. आपलं वाटण घालून घ्यायचं आहे हिरवं. ते वाटण आहे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं हे सगळं घालून घेतलेलं वाटण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि कढीपत्ता भरपूर घालायचा, हळदही घालून घ्यायची आहे. सगळं हलवून आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता हे परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठही घालायचं आहे मैत्रिणींनो. तुमच्या अंदाजाने मीठ घाला मैत्रिणींनो. तुम्हाला किती तिखट हवं आहे, मिरच्या तुम्ही किती घातल्यात, पण ह्या मिरच्याला 1 चमचा मीठ अगदी पुरेसं आहे. आता मीठही घोळून घेतलेलं आहे तेलामध्ये. ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आपलं भांडं होतं मिक्सरचं ते विसळून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये काही मसाला असेल ते सुद्धा आपल्याला उपयोगी येतो. आता हे पाणी घातलेलं याला उकळी येऊन द्यायची आहे. खळखळून उकळी आली का त्यानंतर आपल्याला डाळ ओतायची आहे. आधीच डाळ ओतू नका, कारण आपल्या ह्या हिरव्या मसाल्याला छान उकळी आली का
अप्रतिम तरी येते पहा तुम्ही तेलाची. आता आपलं ही उडदाची डाळ घालून घ्या त्याच्यामध्ये. उडदाची डाळ घातल्यानंतर हलवायचं आहे व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी ओतायचं आहे. पाणी जेवढं ओता, तुम्हाला किती दाट हवं आहे किंवा पातळ हवं आहे एवढं पाणी ओता. ही डाळ पातळ छान लागते मैत्रिणींनो. जास्त घट्ट असली का त्यामध्ये थोडंसं घट्टपणा येतो थंड झाल्यानंतर. म्हणून थोडं जास्त पाणी ठेवा आणि थंड झाल्यानंतर ती आपापच आळली जाते. ह्याप्रमाणे मी पाणी घालून घेतलेलं आहे 2 ग्लास एवढं. आता छान खळखळून उकळी आणायची आपल्याला. पहा मैत्रिणींनो, तुम्हाला आवडली अशी उडदाचं घुटं, उडदाची आमटी तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला नक्कीच पोचत जातील तुमच्यापर्यंत. आणि त्यावरती काय कमेंट आहे तीसुद्धा करत जा. तुम्हाला ह्याबद्दल काही बदल करायचा असेल तोही सांगत जा. आणि तुम्हाला ह्यामध्ये नक्कीच आवडली असेल ही रेसिपी ह्या पद्धतीत तर कमेंटमध्ये एक लाईक आणि कमेंट जरूर कळवा. ह्याच आशेने आम्ही नवीन रेसिपी बनवत असतो. कोथिंबीर घाला वरून आणि छान आपलं उडदाची आमटी, उडदाचं घुटं अगदी खळखळून उकळी आलेली आहे. आता हे कशाबरोबर खायचं? बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा भाताबरोबर. चपातीबरोबरही खाऊ शकता, पण बाजरीच्या भाकरीबरोबर हे उडदाचं घुटं एकच नंबर. आता हे कसं खायचं हे सुद्धा दाखवणार आहे. झालेलं आहे पहा, अप्रतिम दिसतंय, कलरही सुंदर आलेला आहे. आणि तेवढंच आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी, आरोग्यासाठी उडदाचं घुटं अगदी अप्रतिम झालेलं आहे. करून पहा. आठवड्यातून तुम्ही एकदा जरी हे घुटं खाल्लं तर आपल्या हाडं मजबूत होण्यासाठी नक्कीच उपयोगी पडणारं उडदाचं घुटं आहे. झालेलं आहे, करून नक्की पहा. आता ते कसं खायचं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. बाजरीची भाकरी केलेली आहे पहा मी, आणि ती चुरून घ्यायची आहे. अगदी बारीक चुरायची, तुम्हाला जशी चुरता येईल तशी. बाजरीच्या भाकरीला चुरायला वेळ लागत नाही मैत्रिणींनो. थोडी थंड झाली का, गरमागरम असली का चुरली जात नाही, पण थंड झाली का बाजरीची भाकरी छान चुरली जाते. आता चुरून घेतलेली भाकरीवरती आपल्याला हे उडदाचं घुटं घालून घ्यायचं आहे. मी काढून घेतलेलं बाउलमध्ये तेच घालून घेणार आहे गरमागरम. आणि आपल्याला छान लोणचंही घ्यायचं आहे बाजूला. दुसरं कशाचीही गरज लागणार नाही. कांदाही घेऊ शकता, लोणचं घेऊ शकता, तुमच्याकडे जे असेल ते घेऊन तुम्ही हे आमटी बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. आहा, माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटले. आता खाऊन दाखवते तुम्हाला. एकदम एकच नंबर झालेला आहे. नक्की करून पहा. परत एकदा सांगते तुम्हाला, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय मैत्रिणी, भेटूया पुढच्या रेसिपी.